हॅलो. हम्म. बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं. हम्म. हम्म. साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं होतं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल. हम्म. साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एकाकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री जाहीर साहेब मी केली. पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे असं काही, आणि मी लय मोठा शेतकरी नाही, एक 5-6 एकरावर शेतकरी आहे साहेब, अल्पभूधारक शेतकरी आहे साहेब मी पण. हम्म. हम्म. पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे, तुम्हाला सांगतो, एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस. आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले. पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब. वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहे साहेब. मी पण तीन तुम्ही लाख शेतकरी रुपये आज नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे. नाही नाही, गुलाम नाही साहेब, आम्ही निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे हा, साहेब. ते मी पण पक्षाचेच निष्ठावून राहा तुम्ही आयुष्यभर. साहेब, शेतकऱ्याचे नको राहू. मी पण 3 लाख रुपये जाहीर केले. तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण हा, तीन लाख चालेल, रुपये द्या जाहीर द्या, केले. जाहीर करा. हा, केले केले साहेब, जाहीर केले. ठीक आहे, ठीक आहे. हो हो हो. आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं. नाही, मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही. ठीक ठीक.